नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत। तलाठी भरतीविषयी ही अपडेट आलेली आहे। लवकरच तलाठी भरतीचे आयोजन राज्यामध्ये होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तलाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, तुमची परीक्षा कधी होणार, याशिवाय एज लिमिटमध्ये वाढ करून देण्यात येणार की नाही, आणि जर एज लिमिटमध्ये वाढ झाली तर किती वर्षापर्यंत वाढ होऊ शकते, याशिवाय इतरही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तलाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते। तलाठी भरतीची जाहिरात याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याचे चान्सेस आहेत। ओके, इथे सुद्धा 15 तारीख ते 20 तारीख, डिसेंबर 15 ते डिसेंबर 20 पर्यंत तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। याशिवाय जर त्यांनी हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर जाहिरात काढण्याचा निर्णय घेतला तर हे बघावं लागेल की डिसेंबर महिन्याच्या शेवटी आचारसंहिता लागू आहे की नाही। जर डिसेंबर महिन्याच्या शेवटी आचारसंहिता लागू असेल तर बघा 15 ते 20 तारखेच्या दरम्यान जाहिरात येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। आणि जर 15 आणि 20 तारखेच्या दरम्यान जाहिरात आली नाही आणि जर डिसेंबर महिन्याच्या शेवटी आचारसंहिता लागू नसेल तर बघा डिसेंबर महिन्याच्या एंडिंगमध्ये सुद्धा जाहिरात येऊ शकते। ठीक आहे, याचाच अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, तर डिसेंबर महिन्याच्या मधामध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या शेवटी तुमची बघा जाहिरात येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत। ओके, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जर डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात आली, ओके, म्हणजे पुढच्या वर्षीच्या आधी जानेवारी 2026च्या आधी जर जाहिरात आली, म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत जर तुमची जाहिरात आली तर तुमची जी एक्झाम आहे ती TCS मार्फत होणार। ओके, TCS मार्फत तुमची एक्झाम होणार आहे आणि 99% चान्सेस आहे, कारण मागच्या वेळेस जी तलाठीची एक्झाम झालेली होती ती एक्झाम TCS मार्फत आयोजित करण्यात आलेली होती, म्हणून यावेळेस जी एक्झाम होणार आहे ती सुद्धा TCS मार्फतच आयोजित केल्या जाणार, अशा प्रकारचे चान्सेस दिसून राहिलेले आहेत। ओके, IBPSचे चान्सेस खूप कमी आहेत आणि MPSC द्वारे एक्झाम होणार नाही, कारण डिसेंबर महिन्यात ॲड आली तर MPSC मार्फत परीक्षा होणार नाही। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे। जर डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात आली तर तुमची एक्झाम मार्च महिन्यामध्ये होणार। ओके, मार्च महिन्यापर्यंत तुमची एक्झाम होणार, कारण 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळणार आहेत। याशिवाय तलाठीची एक्झाम आहे तर फॉर्मसुद्धा जास्त येतात। फॉर्म जर जास्त आले तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला 5 दिवस आणखी देतील। ओके, म्हणजेच ऑलमोस्ट 25 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळतील आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर ऑलमोस्ट बघा 90 दिवसांमध्ये, ओके, 90 दिवसांमध्ये तुमची जी आहे एक्झाम कंडक्ट केली जाते। ओके, म्हणजेच 3 महिन्याच्या आतमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये एक्झाम कंडक्ट केल्या जातात। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कितीतरी विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की वयोमर्यादेमध्ये वाढ होणार की नाही, म्हणजेच एज लिमिट वाढणार आहे की नाही। तर बघा 2 वर्षे एज लिमिट तुम्हाला वाढून मिळण्याची शक्यता आहे। ओके, 2 वर्षे तुमचे वाढून मिळतील। ओके, असं मला वाटते, म्हणून बघा मी तुम्हाला ॲडवाईस देतो, ज्या विद्यार्थ्यांची एज लिमिट क्रॉस झालेली आहे त्यांना मी ॲडवाईस देतो की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा। ओके, तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा। 2 वर्षे एज रिलॅक्सेशन प्रत्येक कॅटेगरीला मिळण्याची शक्यता आहे। ठीक आहे, आणि जर एज रिलॅक्सेशन दिलं नाही तर त्यासाठी आपण प्रयत्न करूया, परंतु मला असं वाटते की याची पाळी येणार नाही। जी ॲडव्हर्टाइजमेंट स्टार्टिंगला येणार त्याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एज लिमिट ते 2 वर्ष वाढवून देतील असं मला वाटते। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपलं बघा टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, आणि यांची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून टाका। तिथे सुद्धा तुम्हाला भरपूर इन्फॉर्मेशन प्रत्येक परीक्षेबाबत मिळत असते। ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।